बहुतेक SIP आणि STP करणारे गुंतवणूकदार एक महत्त्वाचा नियम समजूनच घेत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची वेल्थ क्रिएशन होत नाही. चला तर एक केस 1 पाहूया, ज्यामध्ये म्युच्युअल फंडाची NAV 100 आहे आणि तुम्ही SIP 1000 रुपये दर महिना करता आणि पुढील 12 महिने जर मार्केट 2% पडलं तर 100ची NAV 98-96 अशी 12व्या महिन्यामध्ये 80 पर्यंत जाते आणि तुम्हाला 12,000 मध्ये अप्रॉक्सिमेटली 134 युनिट मिळतात. या उलट जर मार्केट अपट्रेंडमध्ये म्हणजेच 2% दर महिना वाढलं तर 100ची NAV 102, 104 अशी 124 पर्यंत होते आणि तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 108 युनिट मिळतात. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, फ्युचर वेल्थ इक्वल टू NAV इंटू युनिट्स. केस 1 मध्ये आपल्याला 134 युनिट्स भेटलेले आहे आणि केस 2 मध्ये तुम्हाला 108 युनिट्स भेटलेले आहे. जर मार्केट 12%च्या CAGRने पुढची 5 वर्ष वाढली तर 100ची NAV 176 होते आणि केस 1 मध्ये आपली गुंतवणूक 12,000च्या अगेन्स्ट 23,600 होते आणि केस 2 मध्ये 12,000ची गुंतवणूक 19,200 होते. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की केस 1 मध्ये मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असताना तुमची वेल्थ जास्त पटीने ग्रोथ होते आणि मार्केट अप ट्रेंड होताना तुमची वेल्थ कमी पटीने ग्रो होते. त्यामुळे करेक्टेड मार्केटमध्ये SIP थांबवू नका आणि तुमची वेल्थ क्रिएट करा. धन्यवाद.